नमस्कार श्रोते मित्र हो. कथारस सादर करत आहे ज्येष्ठ साहित्यिक देवदत्त पाटील लिखित कादंबरी शापित सावल्या. प्रकरण 13. आपल्या सूनबाईंची गगनगामी भरारी पाहताना आबासाहेबांना आनंद आणि अभिमान वाटत होता. मात्र त्यासाठी आपल्या सरंजामी मनोवृत्तीला त्यांना मुरड घालावी लागत होती. त्यांचे नाच गाण्याचे शौक आता संपले होतेच, पण बाईची भूक शमली नव्हती. पण सूनबाईंनी केवळ अप्रत्यक्षरित्या त्याबद्दल नापसंती व्यक्त करताच त्यांनी त्याबाबतीत ही जवळजवळ वैराग्यच पत्करला. याचं एक कारण म्हणजे सूनबाईंच्या शब्दाचं नैतिक बळ. त्यांच्या चारित्र्यानं त्यांना हे सामर्थ्य प्रदान केलं होतं. जनतेत त्यांचं नेतृत्व इतकं प्रिय व्हायचं कारण त्यांचं निष्कलंक चारित्र्य, सोजवळ सच्छील वर्तन. चंद्र सूर्यावर डाग आढळतील, पण साध्वी पद्मिनी राजेंच्या चारित्र्यावर धुलीकणा इतकाही डाग आढळणार नाही, शोधून सापडणार नाही, असा लोकांचा विश्वास होता. आपल्या निर्मळ मर्यादशील वागण्यानं पद्मिनी राजेंनी तो विश्वास मिळवला होता. त्यांचे विरोधक सुद्धा याबाबतीत त्यांना मानत होते, आदरानंच त्याचा उल्लेख करीत होते आणि शिंतोडे उडवण्याचा प्रयत्न व्यर्थ आहे याची जाणीवही ठेवून होते. त्यांचे व्यक्तिमत्व देखणं लोभस होतं. त्याला खानदानी पार्श्वभूमी होती. त्याचबरोबर त्यांच्या मनात गरिबांविषयी कळवळा होता, सामान्याविषयी ममत्व होतं, गरजवंतांना मदत करण्याचं औदार्य होतं. त्यांच्या या स्वभावामुळं त्या सर्वांच्या माईसाहेब झाल्या होत्या. सरकार दरबारी कुठलंही काम अडलं की लोक माईसाहेबांच्याकडे धाव घेत. राजकीय कार्यकर्ते सल्ला विचारायला त्यांच्या निवासस्थानी गर्दी करत. तसंच लहान मोठे शेतकरी, सहकारी क्षेत्रातील मंडळी विविध प्रकारच्या मदतीच्या अपेक्षेने भेटायला येत. बेकारांना नोकरी हवी असे, नवीन उद्योग चालू करणाऱ्यांना व्यावसायिक अडचणी सोडवून घ्यायच्या असत, कुणी दप्तर दिरंगाईमुळे त्रस्त झालेले असत, कुणाला कर्ज हवं असे, कुणाला शिफारसपत्र पुरेसं वाटे. सगळ्यांना आपल्या अनंत अडचणी माईसाहेब दूर करू शकतील असा विश्वास असायचा. माईसाहेब अथक अविश्रांत परिश्रम घेऊन शक्यतो सर्वांचं समाधान करण्याचा प्रयत्न करायच्या. रांगडी, अडाणी, अशिक्षित जनता श्रद्धाळूपणे आपल्या घरगुती कटकटी, भांडणं, कौटुंबिक प्रश्नही आपल्या माईसाहेबांपुढे मोकळेपणाने मांडत असत. त्या आपुलकीने त्यांची गाऱ्हाणे ऐकून उपाय सुचवत. घरातल्या लग्नासारख्या महत्त्वाच्या प्रसंगी माईसाहेबांची उपस्थिती लोकांना आवश्यक वाटायची. माईसाहेब कुटुंबातलं एखादं माणूस गेलं तरी सांत्वनाला न चुकता जायच्या. माईसाहेबांनी जानोळीकरांचा जुना वाडा शिक्षण संस्थेला देऊन टाकला आणि गावाच्या मध्यभागी उंचवट्यावर प्रशस्त, आधुनिक सुखसोयींनी सुसज्ज, संपन्नतेची साक्ष देणारा बंगला बांधला. त्याचं नाव ठेवलं श्वेतपद्म. तो संगमरवरी पाषाणात बांधलेला धवलरंगी बंगला जानोळीतलं प्रेक्षणीय स्थळ बनलं होतं. भोवताली सुंदरशी बाग फुलवली होती. या श्वेतपद्म निवासस्थानावर प्रचंड पैसा खर्च पडला, तरी आबासाहेबांनी इतकी सुंदर आणि भव्य वास्तू बांधल्याबद्दल सुनेची प्रशंसाच केली आणि त्यासाठी थोडी रानं विकून पैसा उपलब्ध करून दिला. या श्वेतपद्ममध्ये राहणारी स्त्री धवल चारित्र्याची होती. कमल पुष्पासारखी सुंदर होती. त्या कमलमुखी चिरतरुण पद्मिनी राजेंच्या मुखावरचं प्रसन्न हास्य कधी मंदावलं नव्हतं, मालवलं नव्हतं. वैधव्यामुळं त्या शुभ्र वस्त्रच परिधान करीत, पण त्यांची तांबूस गौर काया, सतेज निरोगी कांती, मुखावरील हास्य टवटवी, देहयष्टीची कमनीयता, हालचालीतील तळफ आणि ताजा उत्साह यामुळे वैधव्याचं उणेपण, कपाळाचे पांढरेपण कुणाच्या लक्षातही येत नसे. माईसाहेब आमदारकीला उभ्या राहिल्या तेव्हा आबासाहेबांच्या हातून एक अपराध घडला. महाराष्ट्र राज्याला नवा कुळ कायदा लागू होऊन कसेल त्याची जमीन हे तत्त्व राज्यानं स्वीकारलं होतं. 1956 हा कायदा अस्तित्वात आला आणि त्यानुसार राज्यातील सर्व कुळांनी त्यांच्याकडे असलेली सर्व जमीन 1 एप्रिल 1957 या दिवशी खरेदी केलेली आहे असं समजण्यात आलं. कसणाऱ्याचा दिवस तो हाच. जमिनीचे कब्जे, हक्क काही अपवाद वगळता कुळांना देण्यात आला. या कुळ कायद्यात अशी तरतूद होती की जर कुळानं स्वखुशीनं आपली जमीन मालकास परत केली तर मालकाला ती फक्त स्वतः कसण्यासाठी किंवा बिगर शेती कारणासाठी वापरण्याकरता स्वतःकडे ठेवता येईल. कसेल त्याची जमीन हे तत्त्व लागू झाल्यापासून महाराष्ट्राच्या शेती क्षेत्रात मोठा बदल घडून आला. जमीन मालक आणि कुळं यांच्यात झगडे निर्माण झाले. इनामदार राणोजी राजे जानोळीवर जाधवांच्या काही जमिनी या कुळ कायद्याखाली येत होत्या.
कुळ कायदा होणार अशी कुणकुण पद्मिनी राजेनं लागताच त्यांनी सासऱ्याला सावध केलं. तसं राणोजी राजेने कुळांकडून भरभरून जमिनी काढून घेतल्या, तरीही थोड्या जमिनी वेगवेगळ्या गावी काही कुळांकडे राहिल्या होत्या. कुळ कायदा अस्तित्वात आल्यावरही काही कुळांनी इनामदार घराण्याच्या खाल्ल्या मिठाला स्मरून स्वखुशीने जमिनी सोडल्या किंवा बाजारभावाने इनामदारांच्या संमती पसंतीनंच खरेदी केल्या. काही कुळांनी राणोजी राजेंच्या ताकदीचा, त्यांच्या वांडपणाचा धसका घेऊन जमिनी परत केल्या. काही अगदीच आडमुठे निघाले तेव्हा राणोजी राजे संतापले. त्यांनी पाया पडून जमिनी मागितल्या असत्या तर त्या दिलदार सरंजामदारानं त्या जमिनींची कुळांना भीक घातली असती. पुढे विनोबांच्या भूदान चळवळीच्या वेळी राणोजी राजेने अशा जमिनी दान दिल्या होत्या. पण या कुळांनी सरकारी कायद्याचा आधार घेऊन हक्काने जमिनी बळकावण्याचा इरादा व्यक्त केला. तसे आबासाहेब खवळले. या विश्वासद्रोह्यांना त्यांनी चांगलीच अद्दल घडवली. जानोळीचे रामोशी स्वामिनिष्ठ, इनामदारांच्या पायी कटून मरण्याची तयारी असलेले, त्यांच्या इशाऱ्यावर मुर्द्यांची रास रचायला सिद्ध असलेले राणोजी राजेने या रामोशांच्या मदतीनं रातोरात एकेका कुलाची उचलबांगडी करून धर्मगडावरच्या जुन्या वाड्यात त्यांना कोंडून घातलं आणि अंगभर चोप देऊन त्यांच्या खुशीनं जमिनी कागदोपत्री सोडवून घेतल्या आणि जबरीनं कब्जे घेतले. या कुळांपैकी एक होता त्यांच्या दरवाजावर पहारा करणारा हरकाम्या खंडू यादव. हा खंडू यादव इनामदारांचा नोकर. याच्यावर राणोजी राजेंची विशेष मर्जी म्हणून त्याला 20 एकराचा डाग त्यांनी बहाल केला. खंडू आपल्या भावांच्या मदतीनं राबून रान भरपूर पिकवायचा. लवकरच त्यांची स्थिती सदन म्हणता येईल एवढी सुधारली. राणोजी राजेंच्या मते खंडू यादवाला यामुळेच मस्ती आली आणि तो गुरमीत वागू लागला. त्यात आणखी एका प्रकरणाची भर पडली. या खंडूची बायको होती देखणी आणि वयानं खंडूपेक्षा खूपच तरणी. खंडू सरकारवाड्यावर नोकरीला असल्यानं काही निमित्त कारणानं सुंदराबाईचंही सरकारवाड्यात येणं जाणं असायचं. राणोजी राजेंचं आणि सुंदराबाईंचं सूत जमल्याची वंदता जानोळीत पसरली होती. राणोजी राजेंचा रंगेलपणा ध्यानात घेता ही गोष्ट अगदीच अशक्य नव्हती. त्यामुळे खंडूच्या मानेवर संशयाचं भूत सवार झालं आणि त्यानं बायकोला बुक्कलनं चोपणं सुरू केलं. बहीण गेली तर पाठीचा गोंडा गेला म्हटलं असतं, पण बायल गेली म्हणजे नाकाचा शेंडा गेला. इनामदारांच्या कानावर या गोष्टी येताच त्याने खंडूला चापलं. त्यानं सरकारवाड्यावरच्या नोकराला रामराम ठोकला. या दरम्यानच कुळकायदा आला आणि खंडूनं त्याचा आधार घेऊन आपल्याकडची नाममात्र खंडानं असलेली जमीन लाटायचं ठरवलं. राणोजी राजेने त्याला सरळ सांगून बघितलं, धमकावलं, तरी खंडू बधेना. त्यांनी मग रामोशांना सुपारी देऊन खंडूला सरळ करायला सांगितलं. त्यांची अपेक्षा इतर काही कुळांप्रमाणे जीवाच्या भीतीने खंडू कागदपत्रावर सह्या करील, पण माणसाचं मरण अलीकडं आणि हाव पलीकडं अशी गत असणारच. खंडूनं मारहाणीला दाद दिली नाही. रामोशांनी त्याला अर्धमेलं करून सोडलं दिलं. पुढे 8व्या दिवशीच खंडूनं राम म्हटलं आणि इनामदारांच्या नावानं जानोळीत बोंब उठली. पुढं तोंडावर निवडणुका आलेल्या असताना इनामदारांच्या अन्यायी कृतीबद्दल, गरिबावर अत्याचारीबद्दल अनेक कंड्या पिकू लागल्या. राणोजी राजे प्रत्यक्ष मारहाणीच्या वेळी हजर नव्हते. रामोशांनाही खंडू अशा मारण्यानं मरेलसं वाटलं नव्हतं, पण अनपेक्षितपणे खुनासारखं गंभीर कृत्य त्यांच्या हातून घडलं होतं. राणोजी राजेंनी हे प्रकरण दाबून टाकण्यात यश मिळवलं, पण विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ते उकरून काढून पद्मिनी राजांना बदनाम करण्यासाठी त्याचा पुरेपूर उपयोग करून घेतला. स्वतः पद्मिनी राजेंना या गोष्टींची कल्पना नव्हती. जेव्हा हे प्रकरण त्यांना कळलं तेव्हा त्याने आपल्या सासऱ्याजवळ आपली नाराजी व्यक्त केली. राणोजी राजेंनी आपल्या सुनेचं राजकीय भवितव्य धोक्यात यायला नको म्हणून उरल्या कुळांना जमिनी खरेदी देऊन टाकल्या. खंडू यादवाच्या कुटुंबाकडून नाममात्र रकमेची सुद्धा अपेक्षा ठेवली नाही. या निवडणुकीत माईसाहेबांना लोकांनी प्रचंड बहुमतानं निवडून दिलं. त्या आमदार झाल्या. आपल्या मतदारसंघातील जनतेच्या कल्याणासाठी त्या झटू लागल्या. लोक खंडू यादवाचं प्रकरण विसरून गेले. पण आपल्या बापाच्या मृत्यूला इनामदारच जबाबदार असल्याचं खंडूचा तेव्हा मॅट्रिक क्लासला पोरगा उदय कधीच विसरू शकणार नव्हता. आपल्या आईवर वाईट नजर ठेवणाऱ्या, आपल्या बापाला छळून ठार करणाऱ्या इनामदाराचा सूड घेतल्याशिवाय त्याला कधीच मनशांती मिळणार नव्हती. त्याच्या तरुण सळसळत्या रक्तातील चीड त्याला स्वस्थता लाभू देणार नव्हती. त्याच्या चुलत्यांनी त्याला आवरलं नसतं आणि हितचिंतकांनी 4 शब्द उपदेशाचे सांगितले नसतं तर केव्हाच त्यानं राणोजीला गोळ्या घालण्याचा प्रयत्न केला असता. पण त्याला सांगण्यात आलं
वैरी साधासुद्धा सामान्य माणूस नाही, इनामदार आहे, मातब्बर आसामी आहे, त्याची सून आमदार आहे. अशा दांडगेश्वराला आव्हान देणं म्हणजे हत्तीचं राज्य आम्ही चालू देणार नाही असं मुंग्याने ठरवणं. सूड घेण्याच्या प्रयत्नात तू किडा मुंग्यासारखा चिरला जाशील आणि सूड घ्यायचं राहून जाईल. थोडं धीरानं हुशारीनं घे. उदय यादव कोल्हापूरला कॉलेज शिक्षण घेतानाही वैराला विसरणार नव्हता. तो फक्त संधीची वाट पाहणार होता. माईसाहेबांचे चिरंजीव राणोजी राजेंचा नातू शंभूराजेही दिसामासांनी वर्षांनी वाढत होते. जानोळीत त्यांच्या शिक्षणाची उत्तम सोय करण्यात आली होती. त्यांच्या शिक्षणावर माईसाहेबांचं लक्ष होतं. त्याच्यावर चांगले संस्कार होतील याची त्या काळजी घेत होत्या. राणोजी राजे त्यांना लाडाकोडाने बिघडवणार नाहीत याबद्दल त्या सावध होत्या. लवकरच शंभूराजे चांगल्या गुणांनी मॅट्रिक पास झाले. नंतर त्यांना कॉलेज शिक्षणासाठी पुण्याला पाठवलं. ते आता नुकतेच BA झाले होते. BAला त्यांचा विषय स्पेशल होता, पॉलिटिक्स. राज्यशास्त्राचा अभ्यास करून राजकारण करता येत नाही ही गोष्ट खरी असली तरी त्यांनी राजकारणात पडावं अशी माईसाहेबांची इच्छा होती. आबासाहेबांचंही मत फारसं वेगळं नव्हतं. मुबलक पैशाचं पाठबळ होतं. दिवंगत पितेची पुण्याई पाठीशी होती. अनुभवी माईसाहेबांचं मार्गदर्शन होतं. पण खुद्द शंभूराजेंना मात्र राजकारणात फारसा रस नव्हता. ते बुद्धिमान असले तरी आजच्या धकाधकीच्या राजकारणात टिकून राहण्यासाठी, यशस्वी होण्यासाठी अन्य आवश्यक गुणांची त्यांच्यात थोडी उणीवच होती. नेतृत्वाला आवश्यक अशी धडाडी, मुत्सद्दीपणा, धूर्तपणा, अविलंब आणि ठाम निर्णय घेण्याची कुवत, वक्तृत्व त्यांच्या ठायी नसल्याने ते प्रथम श्रेणीचे राजकीय नेते होतील ही शक्यता कमी होती. आणि ते स्वतः ही गोष्ट जाणून होते. त्यांचं व्यक्तिमत्व मात्र तसं देखणं भारदस्त, प्रथम दर्शनी छाप पाडील असं होतं. त्यांना शेतीची आवड होती आणि घरची जमीन भरपूर असल्याने त्यांच्या कर्तबगारला त्या क्षेत्रात वाव होता. अजून तसं पुढे करायचं काय हे अनिश्चितच होतं. माईसाहेबांनी बेरक्कीपणानं शंभूराजेंचा विवाह महसूल मंत्री दादासाहेब देशमुखांच्या एकुलत्या एका कन्येशी, हेमलतेशी करण्याचा घाट घातला होता. आज ना उद्या शंभूराजे राजकारणात पडणारे गृहीत धरून त्यांनी ही पूर्वतयारी चालवली होती. कारण दादासाहेब देशमुखांचे पाहुणे संबंध सत्तारूढ पक्षातले आणि विरोधी पक्षातल्या बड्या नेत्यांशी होते. राणोजी राजेंचा या विवाहाला अर्थात विरोध नव्हता. शिवाय शंभूराजे आणि हेमलता दोघेही पुण्याच्या एकाच कॉलेजात शिकायला होते. एकमेकांना चांगलं ओळखत होते. प्रेमाचं लफडं केलं नसलं तरी त्यांच्या विवाहाविषयी घाटत असल्याचं माहीत झाल्यानंतर ते एकमेकांकडे आकर्षित गेले होते आणि दोघांच्या एकांती मुलाखतीही झाल्या होत्या. याचवेळी माईसाहेबांचा मंत्रिमंडळात समावेश होण्याची शक्यता निर्माण झाली होती. दादासाहेब देशमुखांची खटपटच त्याला कारणीभूत असणं शक्य होतं. आज तरी असं मोठं आशादायी चित्र इनामदार राणोजी राजे जानोळीकर पाहत होते. पण त्या उत्तर रात्री वृद्ध आबासाहेब त्रस्त संबंधासारखे येरझाऱ्या घालताना मनश्चक्षूपुढे एक विस्कटलेलं चित्र पाहत होते. कुठल्या अनामिक संकटाची छाया त्यांना भेडसावत होती याचा वेध घेण्याचा प्रयत्न ते विस्कटलेले चित्र निहाळत करीत होते. विजया आणि तिच्या वडिलांचे या घराण्याशी संबंध काय, त्यांचा इथे येण्याचा उद्देश काय, या प्रश्नांची त्या चित्रात उत्तरं सापडत नव्हती. उदय वैरी खरा, तो सुडाचा प्रयत्न करेल ही गोष्ट निश्चित, पण त्याचे स्वरूप काय राहील याचेही सुसंगत उत्तर आढळत नव्हते. भाऊराव चौगल्यासारख्या माणसाने उदयच्या तोंडी सुडाची भाषा ऐकली होती. त्यामुळे त्याची किंमत कमी लेखण्यात, त्याच्याकडे दुर्लक्ष करण्यात धोका होता. पण तो कुठलेही पाऊल उचलेल याची स्पष्ट कल्पना आल्याशिवाय बचावात्मक व आक्रमक पवित्रा ठरवता येणार नव्हता. शिनल्या थकल्या मरणाखेरीस आबासाहेब आपल्या बेडवर पहुडले. पहाटे पहाटे त्यांचा डोळा लागला. दिवस उतरणीला लागला होता. धर्मगडाच्या रोखानं त्याची घसरण चालली होती. त्याचा कडेलोट व्हायला तासाभरातच अवकाश होता. उन्हाचा ताव केव्हाच कमी झाला होता. ऊन निवळू लागता सावल्या धीट झाल्या होत्या. त्या फोपावत विस्तारत होत्या. मवाळ प्रकाशाला पिऊन पुसून टाकत वाढत होत्या. लवकरच या सगळ्या सावल्या एकमेकात मिसळून एक संघ, एक जीव होणार होते.
या सावल्यामुळे बनलेला बळावलेला अंधार प्रकाशाचं अस्तित्व संपवणार होत्या. सर्व सृष्टीवरच अंधाराचा अंमल सुरू झाला होता. विजया झपाट्यानं पावलं टाकीत डोंगर चढत होती. तिची अगदी दमछाक झाली होती. श्वास वेगावला होता. ऊर धपापत होता. अंगभर घामाचे झरे फुटले होते. ही डोंगरवाट उभ्या चढणीची, दगड गोटे खड्ड्याने भरलेली, प्रत्येक पावलाला घसरण्याचा धोका म्हणून तिनं सँडल्स काढून हातात धरलेले. त्यामुळं पायानं खडे टोचून तळवे आळत होते. कड्या कपारीतून वाळलेल्या रानगवतातून, झाड झाडोरीतून, खुरट्या झुडपातून जाणारी वाट अतिदुर्गम, पण मुख्य नागमोडी रस्त्याचे अंतर निम्म्याने कमी करणारी, फारशी वर्दळ नसलेली. विजयानं म्हणूनच ही वाट पसंत केली होती. विडीवाकडी वळणं घेती अरुंद चिंचोळी वाट 2 ठिकाणी तर पुरुष उंचीचा उभा कडा चढते. खोबणीच्या आधारानं चढायला लावते. सर्वांगाचे टाके ढिले करणारी ही तंगडतोड करून जिभेला घाम आणणाऱ्या वाटेनं डोंगर चढताना विजयाला आपल्या वागण्याचा अर्थच कळत नव्हता. हा वेडेपणा होता, मूर्खपणा होता. हे वागणं हास्यास्पद सुद्धा होतं. सरळ मैदानी रस्त्यानं सुद्धा चालण्याचा त्रास फारसा न घेणारी विजया आज गिर्यारोहण करते आहे. जीव धोक्यात घालून डोंगर वाटा तुडवत दुर्गम डोंगराच्या माथ्यावरील गडीकडे धावते आहे. असलं धाडस करण्याचा खुळेपणा प्रेमात पडलेल्या माणसाला सुचेल. विजयानं गद्धे 25 परवाच पार केली होती. तोपर्यंत तरी असा गाढवपणा तिच्याकडून घडला नव्हता. आता ती शिक्षिका होती. तारुण्य सुलभ वेडाचारावर मर्यादा घालणं इष्ट आणि आवश्यक असल्यानं एक मन तिला बजावत होतं. पण दुसरं मन अगदीच नाठाळ आणि ओढाळ. ते सर्व मर्यादा झुगारून प्रियकराकडे बेबंद धाव घेत होतं. या अभिसारिका धर्मगडावरील संकेतस्थळे आपल्या सजनाला भेटायला आतुरली होती. हा सजन ही उतावीळ. उशीर झाला तर त्याला कसं आवडेल? तो रुसला रागावला तर त्याची समजूत काढणं ही महाकठीण कर्म. तो एक वेडेपणाचा कळसच. पाऊल पुढे टाकणं अगदीच अशक्य झालं. मांड्या पिंढऱ्या भरून आल्यानं पाय उचलेना. शेवटी एका खडकावर तिनं भस्कन मारली. हातातले सँडल्स बाजूला ठेवले. धापा टाकत ती रुमालानं कपाळावरला मानेवरला घाम पुसू लागली. श्वासोच्छ्वास वेगानं चालला होता. जलदगतीनं ऊर वर खाली होत होता. छातीचे ठोके स्पष्टपणे ऐकू येत होते. घाम पुसून झाल्यावर विजया दोन्ही हात मागे खडकावर टेकून त्यावर रेलून बसली आणि पुढे बघू लागली. वेडी वाकडी पसरली जानोळी. धड शहर नाही, धड खेडं नाही, असलं तालुक्याचं गाव. जुनी कौलारू घरं, खोपाट जुन्या पद्धतीचे वाडे, उंच कळस असली जैनांची वस्ती, सिद्धेश्वराचे मंदिर, बिरोबाचे देऊळ, या गर्दीतच नव्या स्लॅबच्या इमारती, पश्चिम बाजूची छोट्या छोट्या बंगल्यांची कॉलनी, जानोळीच्या मध्यभागी उंचवट्यावरचं विस्तीर्ण बागेतलं जानोळीकरांचं श्वेत पद्म. ती भव्य शुभ्र धवल वास्तू इतक्या लांबून आणि उंचावरून अतिशय सुंदर दिसत होती. जानोळीच्या तिन्ही बाजूंची हिरवीगार बागायती रानं, दूरवर उत्तरला वारणेचे आणि पूर्वेला कृष्णेचं खोरं आणि हरिपूर जवळचा त्यांचा प्रतिसंगम. फक्त धर्मगडाच्या बाजूला जानोळीच्या पश्चिमेला मैलभराचा माळरानाचा बोडका विस्तार. त्याच्या उत्तरभागी साखर कारखाना उभारला जात होता. अनेक लहान मोठ्या इमारती बांधल्या जात होत्या. पत्र्याच्या शेड्स उभ्या राहत होत्या. पोलचे सांगाडे दिसत होते. मशिनरी येऊन पडली होती. शंभूराजेंनी आपल्या जीपमधून विजयाला फिरवून हा सगळा परिसर दाखवला होता. जानोळीत आल्यानंतरच्या दुसऱ्या दिवशी शंभूराजेंनी विजयाला आणि दादांना शुगर फॅक्टरीकडे नेलं होतं. सकाळी नाश्ता उरकल्यावर दोघांना घेऊन त्यांनी गावातून एक चक्कर टाकून त्याचे महत्त्वाचे भाग दाखवले होते आणि मग जीप गावाबाहेर काढली होती. साखर कारखान्याच्या बाजूला वळवली होती. माळ रस्त्यानं लाल धुळा उडवत जीप भरधाव वेगानं जात असतानाच तिला तो दिसला होता. तेव्हाचा तो प्रसंग ती विसरली नव्हती. कसा विसर पडेल त्याचा? प्रियकराशी नजरभेट झाली ती त्या प्रसंगीच. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील.
त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.